हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया टूटी फ्रूटी बिस्किट। 1 कप मैदा घेतला आहे, 50 ग्रॅम इथं बटर घेतलं आहे, टूटी फ्रूटी घेतली आहे, बदाम घेतले, काजू घेतले, बेकिंग सोडा घेतला आहे आणि बेकिंग पावडर आणि अर्धा कप पिठी साखर घेतली आहे। इथं आता आपण बटर मेल्ट करून घेतलं आहे। यात आपण अर्धा कप पिठी साखर घालूया। यात आपण मँगो इसेन्स किंवा व्हॅनिला इसेन्स तुम्हाला हवं तो घालू शकता। मी इथं मँगो इसेन्स घालते, अर्धा चमचा। यात आपण टूटी फ्रूटी घालून घेतली आहे। आता आपण यात ड्रायफ्रूट घालून घेऊया। बेकिंग सोडा घालूया, बेकिंग पावडर घालून घेऊया। 1 चमचा बेकिंग पावडर घालणार आहे मी। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला मिश्रण ड्राय वाटत असेल तर त्यात तुम्ही 2-3 चमचे अजून बटर घालू शकता। इथं मिश्रण थोडं ड्राय वाटतंय, आपण यात 2 ते 3 चमचे दूध घालूया, जेणेकरून याला थोडी बाइंडिंग येईल। इथं मी 2 चमचे दूध घेतलंय, ते घालून घेऊया आपण यात। याला आपण लाटून घेऊया। कट करून घेऊया। आपण हे बिस्किट ट्रेमध्ये व्यवस्थित सेट करून घेऊया। आता आपण हे बिस्किट बेक करून घेऊया। इथं आपण बिस्किट कट करून घेतले। इथं मी असे लांब बिस्किट कट करून घेतले। या बिस्किटची जाडी एवढी ठेवायची आहे। तुम्ही याला हवे त्या शेपमध्ये कट करून
बेक करू शकता. आपण ही पण बॅच बिस्किटांची बेक करून घेऊया. 180 डिग्री सेल्सिअसवरती 10 ते 15 मिनिटे याला बेक करून घेऊया. इथं हे बिस्किट पण बेक करून तयार आहे. इथं बिस्किट तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान आहेत. आणि आता आपण याला 10 मिनिटं थोडं गार होऊ देऊया. ही तयार आहे टूटी फ्रूटी बिस्किट्स. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.